आणि माऊलींनी प्रत्येक वेळेप्रमाणे ह्यावेळी सुद्धा मला या संकटातून बाहेर काढलं. आणि तेव्हा मला लक्षात आलं, ही लाखोंची गर्दी त्या चक्रपाण्याच्या दिशेने का चालली आहे ते. चल दादा, थँक्यू. आता वाट पाहत होतो पालखी निघण्याची. चला, सकाळी 5 वाजताच माऊलींची दिंडी निघालेली आहे बडरवरून आता पुढचं स्टॉप आहे नातेपुते, 20 किलोमीटर. आजचा मुक्काम होता नातेपुते. बरड ते नातेपुते एकूण 21 किलोमीटर, म्हणून वारी सकाळी 5 वाजताच निघाली. कालचा पूर्ण दिवस मी शूट केलं, त्यामुळे आजचा दिवस शूट कमीत कमी करून पूर्ण दिवस दिंडीतून चालण्याचा होता. सकाळच्या सुंदर आणि थंड वातावरणात दिंडीसोबत ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत पालखी हळूहळू मार्गस्थ होत होती. माझ्या मनात अजून देखील मेमरी कार्डचं टेन्शन चालूच होतं, पण नशिबाने मला एका ठिकाणी 16 GB कार्ड घेता आलं आणि आता पुन्हा माझा गोप्रो ॲक्टिव्ह झाला. आज पहिल्यांदाच इतका वेळ मी माझ्या 10 नंबर दिंडीसोबत चालत होतो. पालखीने आज मुख्य रस्ता सोडून शेतजमिनीतून जाण्याचा रस्ता धरला होता. बहुधा दुपारच्या विसाव्याजवळ जाण्यासाठी असावा. दुपारी 10च्या आसपास पालखी विसाव्याजवळ थांबली. सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते, त्यामुळे मला भूक सुद्धा लागली होती. भुकेचा विचार जसा माझ्या मनात आला, तसेच एका समोरच्या अनोळखी माऊलींनी त्यांच्याकडची भाजी चपाती माझ्या हातात टेकवली आणि म्हणाले, घ्या माऊली, बसा आमच्यासोबत. भाजी चपाती खाऊन झाल्यावर त्यांनीच मला पाणी सुद्धा प्यायला दिले. प्रसंग जरी छोटासा वाटत असला तरी ह्या प्रसंगाने माझ्या मनात घर केले होते. तिथेच मला हे काका भेटले. त्यांच्याशी अगदी दिलखुलास गप्पा मारल्या. बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून मला शिकायला मिळाल्या. मुंबईहून मी वारीसाठी जॉब सोडून एकटाच आलो ह्याचं त्यांना भारी कुतूहल वाटलं होतं. काका बघ काय बोलतायत. लागला गोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा. धन्य तुमची माता, धन्य तुमचा पिता. त्या धन्यताच्या बळावर तुम्ही इथं आले मुंबईवरून. तुमच्या आई वडिलांना कोटी कोटी प्रणाम द्या. धन्यवाद काका, धन्यवाद. अरे भाग्यवान, बरोबर, भाग्यवंत म्हणा तया. त्यांच्याकरता खूप तुम्ही रत्न जन्माला दिला. बस झालं एवढी साखर बस झाली आज पुरता. आणि तितक्यात माऊलीची दिंडी निघाली. आईची माया. पालखी नंबर 220. एवढा मागे मी कधीच नव्हतो. समोर 220 नंबरचा फलक आहे, म्हणजे 220 नंबरच्या दिंडीत आहे मी. 10 नंबरला जायचं आहे. एवढा मागे कधीच नव्हतो. भजी खात 220वर आलो. अजून खूप साऱ्या दिंड्या पुढे जायचं आहे. दिंडीतून फिरताना आता हळूहळू बऱ्याच गोष्टी समजू लागल्या होत्या. तसेच मला माझ्या कित्येक प्रश्नांची उत्तरं दिंडीतच सापडू लागली होती, कारण हळूहळू दिंडीतच देव दिसू लागला होता. आजचा मुक्काम जवळ येत होता, म्हणून मी आधीच माझी दिंडी गाठली. 4:30च्या आसपास पालखी नातेपुते शहरात पोहोचली. ज्याला सापडले असेल त्याने आणून द्यावे. आलेल्या दिवसा 2 टाळ, 1 पंज, 4 घड्याळ, एक
आज तळावर थोडी जास्तच गर्दी वाटत होती, म्हणून मी जराही आमच्या दिंडीच्या फलकावरून नजर हटवत नव्हतो. नेहमीप्रमाणे फ्रेश होऊन मी निघालो मुक्कामाचे गाव फिरायला आणि अर्थातच चार्जिंगसाठी लोकांची ओळख करायला. आणि अशा प्रकारे आपला बरड ते नातेपुते मुक्कामाचा 5वा दिवस पूर्ण झाला. चला चला माऊली 15 मिनिटं थांबली आपल्या. चला गोपाळ कृष्ण भगवान पण 6 जणाला दर्शन वगैरे कमी झालं. आज सकाळी 2 वाजता दिवसाची सुरुवात केली. बरोबर सकाळी 6 वाजता नातेपुतेमधून पालखीने तळ उचलला. आजचा पल्ला होता नातेपुते ते माळशिरस, जवळपास 18 किलोमीटरचा पायी प्रवास. वारीच्या रस्त्यावर असताना मला अनेक लोक माऊलींच्या रूपात भेटत होती. त्यातच मला हे देखील भेटले. चला माऊली, पुढे चला. चला माऊली. माऊली मगापासून माझ्या मागून येत आहेत. बराच वेळ हे माऊली माझ्यासोबत चालत होते. जावा तुम्ही तुमच्या घरात जावा, मला जाऊ द्या. टीका बिका लावून फिरतो. आता पुन्हा भजन पोळ्या गात माळशिरसच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता. ह्या भगव्या पताकांनी आकाश वारीमय झालं होतं. कालपर्यंत फक्त खालची लाईन भरलेली असायची आणि वरचा ब्रिज थोडाफार रिकामा असायचा काल परवापर्यंत. पण आता तर खालची लाईन तर आहेच फुल, वरचा ब्रिज सोबत साईडची लाईन सगळं फुल आहे. जसजसं पंढरपूर जवळ येत होतं तसतसे वारीचे स्वरूप देखील विस्तारत होते. वारकऱ्यांची संख्या वाढतच चालली होती आणि जसजशी वारी वाढत होती तसतसा वारीचा उत्साह देखील वाढत होता. आता वारीत हळूहळू माझेही मन अगदी चांगल्या प्रमाणे रमू लागले होते. मी देखील स्वतःला वारकऱ्यांपैकीच एक समजू लागलो होतो. सध्या आमचा सेमच शेड्यूल फॉलो होतो आहे. सकाळी 1:30 किंवा 2 वाजता उठायचं, कारण की त्यानंतर त्या रावठ्या म्हणजे तंबू जे आहेत ते उठतात. आणि नंतर मग दिंडी जी आहे माऊलींची ती 6 वाजता थळावरून निघते. पण तरीसुद्धा तंबू निघतात म्हणून उठावं लागतं आधी. आणि आता जो आमचा आजचा मुक्काम असणार आहे तो असणार आहे माळशिरसला, सोलापूर जिल्ह्यात. जो नातेपुते ते माळशिरसचे अंतर आहे ते ऑलमोस्ट 18 किलोमीटर आहे. त्यातलं ऑलमोस्ट 18मधलं 16 किलोमीटर मी आत्ता कवर केलं एका झटक्यातच सकाळीच. आज मी माऊलींच्या पालखीसाठी थांबलेलं नाही. माऊलींची पालखी अजून पण लय मागे आहे. वारीमध्ये काही वारकरी आपली सगळी दुखणी विसरून विठ्ठल प्रेमापायी वारी करत होते. अशी अनेक उदाहरणे मी ऑफ कॅमेरा पाहिली आणि ह्यातूनच मला जिद्दीने जग जिंकता येते हा धडा मिळाला. साक्षात विठ्ठलच मला वेगवेगळ्या रूपात किंवा वेगवेगळ्या परिस्थितीतून जगण्याचे धडे देत होता असंच मला वाटत होतं. बरं, माऊलींच्या दिंडीसोबतच रस्त्यात मला
अनेक इतर साधू संतांच्या दिंडीचे दर्शन घडत होते. त्यातच ही बाळूमामांची दिंडी मला दिसली. आत्ताच बाळूमामाच्या पालखीच्या पाया पडून आलोय. तिथेच हा भंडारा लावलाय. माऊलींची पालखी लय मागे. बरं, आज मी चालत चालत माऊलींच्या दिंडीपासून बराच पुढे आलो होतो आणि त्याचं कारण म्हणजे आज होणारा रिंगण सोहळा. मला रिंगण सोहळ्यात रिंगणाच्या होईल तेवढं जवळ उभं राहायचं होतं, पण पुढे जाऊन मला ह्या गोष्टीचा मोठा पश्चात्ताप होणार होता आणि देवाने आज मला एक वेगळा धडा शिकवायचं ठरवलं होतं. जवळपास 2.5-3 तास आधीच मी माळशिरसला येऊन पोहोचलो. माळशिरस तालुका. चालता चालता ह्या काकाजी थोड्या गप्पा मारल्या. तुझी सर्दी नाही, खोकला नाही, पहाटे आंघोळ केली तरी अशा थांबा, इकडे जातो मी. तिकडून ढकलते म्हणजे आशाबाई. आशाबाई. हां सुरे. ओके ओके ओके. निलंगा तालुक्यामध्ये बोरसुरी म्हणून गाव आहे, तिथून दिंडी निघ. आमची अजून माऊली सोबतची दिंडी आहे. मी लय पुढे आलोय. 10 नंबर दिंडी आहे माऊलींच्या मागं. ते आता येतील तिथपर्यंत मी आलो पुढे. त्याला आराम करेन. हो हो. रात्रीभर 2-2, 1-1 वाजता उठतोय. उठावं लागतंय. होय. शेवट पण दिसत नाही, सुरुवात पण दिसत नाही कुठे दिंडीची. आणि आता हळूहळू वाढत चालली आहे. म्हणजे जशी पहिली होती तेवढी नाही, लय ट्रिपल झाली आहे वाटतं. म्हणजे अशी लोक बोलत की खूप जास्त आहे ह्यावेळी. 35-30 असेल. पंढरपुरात एवढं पब्लिक पुरणार कुठे काय? नाही तर काय. नाते जिल्ह्याच्या जिल्हे भरलेत. माळशे झाला, नातेपुते. ते एक शहर कुठं भरणार? एका जिल्ह्यातल्या कितीतरी दिंडी असतात. किती तरी दिंड्या. नांदेड, औरंगाबाद, कुठून कुठून येतात. अगदी महाराष्ट्र काय महाराष्ट्राच्या बाहेरून बाहेरची पण येतात. आंध्र, कर्नाटक, कर्नाटका, एक मंगळूर बिंगलोर साईड खूप लोक आले. चला. हां रामकृष्ण आहे. बघायला गेला आता काय इथे जवळपासच असलं. दादा, माऊलीच्या पालखीचा मुक्काम कुठे आहे? तिथून सरळ. हां. नाही, अर्धी काय पुढे पण जात आहेत. 7-8 किलोमीटर ते पण आहेत. हां, तिथं पुढेच आहे ना. चालेल, थँक्यू. जवळपास 2-2.5 तास पालखीच्या अगोदर आलेलो आहे, त्यामुळे हा रस्ता एकदम क्लिअर आहे. हेच 2 तासानंतर जेव्हा पालखी येईल तेव्हा बघायचं. 2:30-3च्या सुमारास मी माळशिरसच्या पालखी तळावर पोहोचलो. आता वेळ होती आपल्या रावठ्या शोधण्याची, जेणेकरून आज थोडा आराम करता येईल आणि जमल्यास थोडी झोप घेता येईल. 2:45 वाजता तळावरती पोहोचलो आहे. अजून पालखीला 2-2.5 तास तरी लागतील. अजून कोण आलेलं नाही, त्यामुळे एकदम क्लिअर आहे सगळं. जेव्हा पालखी येईल तेव्हा इथे पाय ठेवायला जागा नसणार आहे. फक्त आणखीन काही 2 तासात पाय ठेवायला जागा नाही. आता स्वतः आलो आहे म्हणून आधी मला आता 10 नंबर दिंडीची गाडी शोधायला लागेल, तेव्हा आमचे तंबू भेटतील. हा हे एक. अरे इथे रिंगण आखलेलं आहे. इथं आज रिंगण होणार आहे. अजून कोण आलेलं नाही, म्हणजे अजून रिंगण बाकी आहे. म्हणजे पालखी येईल तेव्हा रिंगण स्टार्ट होईल. इथं सगळी मार्किंग केली. इथे सगळी मार्किंग केलेली आहे. हा आता 10 नंबरचा ट्रक. नाही, हा 10 रथा पुढे आहे. आपल्याला रथा मागे जायचं आहे. जसं पहिल्या दिवसाला झालं होतं तसंच करायला लागणार आहे. अचानकच तंबू समोर येणार. तळ शोधताना मला काय माहीत, देवाने आज मला एक वेगळा धडा शिकवायला सुरुवात केलेली आहे. जवळपास 1 ते 1.5 तास मी माझा तळ शोधत होतो. काय फायदा दिंडीच्या अगोदर 2 तास येऊन. 1 तास झाला मी तळ शोधतोय, अजून तळच नाही भेटला. फायनल डिसिजन झालेलं आहे आपलं. आता इकडेच थोडा टाईम आराम करायचा आणि आपला मोबाईल लँडमार्क येईल तेव्हा त्याच्यासोबत जायचं. दिंडीमध्ये जेवढा नाही दमलो तेवढा रावटी शोधताना दमलो आहे. मग शेवटी दमून एका ठिकाणी पालखी येईपर्यंत निवांत बसून आराम करण्याचा निर्णय घेतला. पावणे 5च्या सुमारास माऊलींची पालखी देखील तळावर पोहोचली आणि आता रिंगण बनवणार आहेत. हा होता मला झालेला गोड गैरसमज. कारण
4 वाजताच पालखी जिथे विसाव्याला थांबली होती तिथेच पहिले रिंगण पार पडले होते. मला रिंगण होणार हे माहिती होते, पण कुठे होणार, कधी होणार हे माहीत नव्हतं. त्यामुळे अर्धवट ज्ञान किती महागात पडू शकते हे मला देवाने उदाहरणासह पटवून दिले. परंतु जरी एक संधी चुकली असली तरी देव पुन्हा दुसरी संधी देतोच, आणि आता वाट पाहत होतो त्या दुसऱ्या संधीची. पालखी भेटली, पण एक सीन झाला. रिंगण चुकलं आपल्याला. रिंगण 4 वाजताच झालं विसाव्याच्या इथे. माऊलींची पालखी माळशिरसला तळावर पोहोचवून माऊलींची आरती वगैरे करून सगळ्या दिंड्या आपापल्या रावठ्यांजवळ वळल्या. जवळजवळ 1.5 तास मी ज्या माझ्या रावठ्या शोधत होतो त्याच रावठ्या दिंडीसोबत मला 1.5 मिनिटात सापडल्या. आणि अशा प्रकारे आपला नातेपुते ते माळशिरस हा 6व्या दिवसाचा प्रवास संपला. आज पुन्हा आपल्या रुटीनप्रमाणे रात्री 3 वाजता जाऊन फोन आणि पॉवर बँक चार्ज केली आणि पुन्हा दिंडीजवळ येऊन झोपलो. आणि झोपलो तो असा झोपलो की सकाळी 7:30लाच डोळे उघडले. तिथपर्यंत पालखी बरीच पुढे निघून गेली होती. टुवर्ड्स वेळापूर 1 तास झोपून राहिलो आणि समोरून दिंडी कधीच गेली समजलंच नाही. आता आहे 251 दिंडींसमोर. 10 नंबरला जायचंय. कालचे रिंगण चुकल्यामुळे सर्वांचेच टोमणे खात आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती. मी पण येऊ शकतो काय? ते बोलताय आज आहे मी. सकाळी 9:30च्या आसपास पालखी रिंगण स्थळाजवळ आली. त्या जागेवर पोहोचताच कानावर टाळ मृदुंगाचा ब्रह्मनाद पडू लागला आणि त्यामुळे अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली. हजारो लाखोंच्या संख्येने वारकरी रिंगण पाहण्यासाठी सकाळपासूनच तिथे उभे होते. ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात हळूहळू दिंड्या रिंगणाच्या दिशेने जाऊ लागल्या. माऊलींचं रिंगण पाहण्यासाठी होईल तेवढी चांगली जागा पकडण्याचा मी प्रयत्न केला. आता समोर जे झेंडेकरी दिसत आहेत त्या रिंगणाच्या मध्यभागी माऊलींची पालखी स्थानापन्न केली आहे व तिच्या भोवती गोलाकार रिंगण उभारले आहे. हे दृश्य जे मी आता माझ्या डोळ्यासमोर पाहत आहे ते पाहण्यासाठी किंवा फक्त एकदा अनुभवण्यासाठी माझे मन किती वर्ष आसुसलेले होते, आणि हे दृश्य आता माझ्या डोळ्यासमोर आहे. ह्या विचारातच मी होतो तितक्यात अचानक समोरून माऊलींची निशाणी रिंगणात जाताना दिसली. त्या पाठोपाठच मानाचे अश्वसुद्धा रिंगणातून जाताना मी पाहिले आणि एकच जल्लोष उडाला, माऊली माऊली माऊली. अनेक वारकरी आता रिंगणात जाऊन तिथली माती कपाळी लावत होते. रिंगणाच्या पाया पडूया. अजून ही रिंगण संपले नव्हते. 4ही दिशांना टाळ मृदुंगांचा ब्रह्मनाद सुरूच होता. जो तो माणूस आपल्या परीने होईल त्या प्रकारे आनंद व्यक्त करत होता. कुठे फुगड्या चालू होत्या तर कुठे मानवी मनोरे बनवून मृदुंग वाजत होते. रमलो संसारात खरा, ऐक रखमाईच्या बरा, तरी जीव लागी तुझ्या पायरी. राव दारी उभा माझ्या, येतो वीट पायी तुझ्या, सेवा करीन योग्य योगे माऊली. हरी मुखी नाम घोष, रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी.
ह्या सर्व वयोवृद्ध माणसांना पाहिले तेव्हा त्यांच्या तोंडावर थकवा जरासुद्धा जाणवत नव्हता. दिसत होती ती फक्त त्या निरगुण निराकाराची भक्ती. सगळे चेहरे हसत हसतच रिंगण साजरे करत होते. वृद्धांपासून महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वच जण मला आतुरतेने रिंगणात नाचताना दिसत होते. कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण व्यापारी तर कोण शेतकरी, कसलाच कोणामध्येही भेदभाव दिसत नव्हता. सर्वांच्या मुखात फक्त ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. असा हा होत असलेला अद्भुत सोहळा मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. यातच मी माझे भाग्य समजतो. या सोहळ्यात मी सुद्धा सर्व भान हरपून फक्त सोहळ्याचा आनंद घेत होतो, कारण असा सोहळा स्वर्गात सुद्धा होणे नाही. माझा प्रॉब्लेम हा होत होता की नक्की काय शूट करू आणि काय नाही. नजर मारावी तिकडे काहीतरी वेगळंच घडत होतं. पालखीजवळ अनेक टाळकरी एका वर्तुळात बसले आणि सुरू झाला तो टाळ मृदुंगांचा ब्रह्मनाद. त्या ब्रह्मनादाच्या आवाजाला त्या क्षणी तिथे राहून ऐकण्याचा जो काही अनुभव होता तो मला शब्दात सांगणे कठीणच. हा गगनभेदी असा आवाज मनाला वेगळी शांतता बहाल करत होता. हे दृश्य होईल तेवढ्या चांगल्या प्रकारे मी माझ्या डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्याचा साधा प्रयत्न करत होतो. संपूर्ण रिंगण शूट करून मी माझ्या दिंडीजवळ येऊन बसलोच होतो की ह्या माऊलींनी मला शेंगदाणे दिले. अगेन आमची ओळख फक्त रामकृष्ण हरी एवढीच. ज्याप्रमाणे मी म्हणालो असा सोहळा अनुभवणे म्हणजे माझं काहीतरी पुण्य जे आज मला या ठिकाणी घेऊन आलं. कालचं रिंगण चुकल्याची आता मला बिलकुल खंत वाटत नव्हती. तर फायनली जी गोष्ट कालची आपली राहिली होती ती आज कंप्लीट झालेली आहे. आपल्याला रिंगण शूट करायला भेटलं आहे. ह्या प्रसंगावरून आज मला हे शिकायला मिळाले की भलेही आपल्याकडून भूतकाळात एखादी संधी चुकली असेल, परंतु त्याच संधीला शेवटची संधी असे म्हणून धरून ठेवू नये. तर काय माहिती त्यापेक्षा काहीतरी भारी आपली भविष्यात वाट पाहत असेल. रिंगण सोहळा आटपल्यावर माऊलींची दिंडी ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात पुन्हा वेळापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. जसजसे पंढरपूर जवळ येत होते पालखीची अवाढव्यता तेवढीच वाढत होती. मी पहिल्या दिवशी पाहिलेली पालखी आणि आज पाहत असलेली पालखी ह्यामध्ये बराच फरक जाणवत होता. रिंगणात असताना बरीच धावपळ झाली होती, म्हणून थोडा वेळ एका ठिकाणी बसलो. इतक्यात एका आजोबांकडे माझे लक्ष गेले. अख्ख्या वारीमध्ये एवढ्या माणसांमध्ये त्यांनी माझे मन त्यांच्याजवळ खेचले. माहीत नाही का, पण खेचले. मी त्यांच्याजवळ गेलो. मला त्यांच्याशी काहीतरी बोलायचे होते, पण माझ्या तोंडातून काही शब्दच फुटत नव्हते. असं माझ्यासोबत पहिल्यांदा घडत होतं. मला एक छोटीशी बॅग घेऊन सुद्धा वारीत थोडं अवघड जात होतं, पण त्यांनी जे काही कपडे घातले होते त्याचं एकूण वजन किती असेल ह्याचा मला अंदाजसुद्धा करता येत नव्हता. आणि हे सगळं घालून वारीत चालणं, तेही ह्या वयात, ह्या सर्व गोष्टी माझ्या छोट्याशा मेंदूपेक्षा खूप मोठ्या होत्या. बराच वेळ मी तिथे बसून राहिलो, काही न बोलता, फक्त त्यांचं निरीक्षण करत. आज हा काही वेगळाच अनुभव मला आला होता. त्यांच्यामध्ये अशी काही आभा होती जी मला तिथनं उठूच देत नव्हती. जसे ते गेले तसा मी सुद्धा माझा रस्ता धरला आणि वाटेतच मला हे सुंदर विठू रखुमाईचे दर्शन झाले. इतक्यात अचानक लोक पळायला लागली. मी तर हडबडलो, नक्की काय झालं? हे लोक दिंडीत असे का पळत आहेत? तेव्हा मला समजले आपण वेळापूरला पोहोचलो आहोत. आणि इथे असे मानले जाते की जेव्हा तुकोबारा वारी करत होते तेव्हा देव स्वतः पंढरपूर सोडून त्यांना वेळापुरात भेटायला आले होते आणि देवाच्या ओढीने
तुकोबासुद्धा देवाच्या दिशेने असेच धावत गेले होते. त्यामुळे ही परंपरा जपताना वारकरी आजही वेळापुरात वारी पोहोचली की काही अंतर धावतात. आणि मग काय, मी सुद्धा त्यात सामील झालो. बरोबर 5:30ला वारी वेळापूरच्या मुक्कामाला पोहोचली आणि आज दिंडीने माळशिरस ते वेळापूर असा 19 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. नेहमीप्रमाणे वेळापूरमध्ये एके ठिकाणी फोन वगैरे चार्ज करून एका दुकानाच्या शेडमध्ये अर्धा तास आराम केला. पालखी निघण्यासाठी अजून अर्धा तास बाकी होता. सकाळी 6 वाजता पालखी निघाली. आजचा टप्पा वेळापूर ते भंडी शेगाव असा एकूण 21 किलोमीटरचा असणार होता. हळूहळू दिंड्या क्रमाप्रमाणे लागू लागल्या आणि पालखी निघाली भंडी शेगावच्या दिशेने. गावागावातून अनेक वारकरी दिंड्यांमध्ये सामील होत होते. सकाळच्या थंडगार वातावरणात विठू नामाचा गजर करत चालण्याचा अनुभव काही औरच. पुढे जायचं काही लोकांना तर माहिती पण नसतं की पुढं काय भेटते, तरी पण ते फोमोमध्ये येऊन लाईन लावतात आणि नंतर समजतं की पाणी वाटत चाललंय. सकाळ सकाळीच माऊलींच्या पालखीचे सुंदर दर्शन झाले. तसं तर मला रोजच होतंय, कारण त्यांच्याच जीवावर तर अजूनपर्यंत मी वारीत टिकून आहे. बरं, एक गोष्ट मला इथे नक्की सांगायला आवडेल. माझा वारीतला जवळपास 70% प्रवास हा ह्या अशा ढगाळ वातावरणातूनच झालाय. जणू विठ्ठलच या ढगांच्या रूपातून उन्हाच्या चटक्यांपासून वारकऱ्यांना वाचवत होता. आजच्या या प्रवासात तोंडले बोंडलेला मला एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं. साक्षात बंधू भेटच. तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानोबा माऊलींची पालखी एकत्र होऊन पुढे जात होत्या. ह्या रस्त्याच्या समोरून येते माऊलींची पालखी, खालच्या रस्त्याने येते तुकाराम महाराजांची पालखी. माऊलींची पालखी, तुकाराम महाराजांची. आता जो मागे स्पॉट बघितला ना, तिथे 2 रस्ते मर्ज होतात, जिथे 2 पालख्या, माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी एकत्र येते. आता इथे लोकांचं बरंच कन्फ्युजन चाललं आहे, कारण की त्यांना समजत नाही नक्की कुठल्या पालखीत आहोत आम्ही. सगळे एकमेकांना विचारत आहेत, तुकोबांची पालखी आहे की माऊलींची पालखी आहे. ही चालली आहे तुकाराम महाराजांची पालखी. माऊलींची पालखी अजून मागे आहे. मागे रिंगण होतं त्यामुळे थांबली होती माऊलींची पालखी, ती आता येईल. आता सध्याही चालली तुकाराम महाराजांची पालखी. तर आता पुढे 39 अजून 39 दिंड्या असतील आणि मागे तुकाराम महाराजांचा रथ भेटेल आपल्याला. पहिल्यांदा तुकाराम महाराजांचा रथ बघायला मिळेल. माझी माऊलींची पालखी मागे असल्यामुळे मी एके ठिकाणी थांबून दोन्ही पालख्यांची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. आता मी जो आहे तो तोंडले बोंडलेला आहे आणि इथे जी तुम्ही माझ्या मागेची दिंडी जाते ना, ती तुकाराम महाराजांची दिंडी आहे, जसं की मी बोललो. पण ह्या दिंडीमध्ये मी रथाची वाट बघत होतो. रथाच्या आधी ज्या पुढच्या दिंड्या असतात, अनुक्रमे 1-2 दिंडी, रथापुढे 1-2 वगैरे असतात, त्या आता माऊलींच्या जर दिंडीत बघितलं, माऊलींच्या पालखीमध्ये, तर त्या मोस्ट ऑफ द टाईम बरोबर म्हणजे सिंक्रोनाइज असतात. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम त्या बरोबर 1, 2, 3 अशाच असतात. पण आता तुकोबांच्या दिंडीत असं दिसतं की कुठला पण नंबर रँडम कुठे पण येतो आहे. मागचे पण पुढे आलेत, पुढचे पण मागे गेले असतील. मे बी हे आत्तापुरतं असेल, नॉर्मली त्याचं बरोबरच असतील. पण आत्ता जे मला दिसलं ते बोलतो आहे. माऊली, तुकाराम महाराजांची पालखी मागच आहे ना? तुकाराम महाराजांची पालखी मागं आहे ना? दिंड्या लाईनीत नाही चालत, दिंड्या लाईनीत नाही चालत यायला, समजायचं कसं? हां, मोकरे माणूस मोरे. आता सीन असा झालेला आहे की मी तुकाराम महाराजांच्या पालखीची वाट बघत जवळपास इथे 1 तास थांबलो. तुकाराम महाराजांची पालखी अजून मागेच आहे, ती येतेच आहे हळूहळू हळूहळू. आणि त्याच्या नादात
माऊलींची पालखी जी आहे ती साईडून कधी काढली समजलंच नाही. माऊलींची पालखी पुढे गेली, कारण की तुकाराम महाराजांची जी पालखी आहे तिचा आजचा मुक्काम आहे पिराजी पुरोली करून काहीतरी जाव आहे, तिकडे आहे. ते जवळ इकडनं थोडा जवळ आहे. आणि त्याच्यानंतर माऊलींचा मुक्काम आहे बंडी शेगाव जो पुढे आहे. त्यामुळे माऊलींची पालखी आधी त्यांनी साईडच्या लेनून कधी काढली समजलीच नाही. तर मग आता थोडा टाईम आणखी वाट बघतो, एवढा थांबतो तिथं तुकाराम महाराजांच्या पालखीची, नाही तर मग आता पुढे जाणार. आणि तसंही वाखरीला ह्या सगळ्याच पालख्या आपल्याला बघायला मिळणारच आहेत. तर मग इथे जास्त टाईम थांबण्यात काही अर्थ नाही, कारण की मग माऊलींची पालखी पुढे जाईल. तुकाराम महाराजांच्या दिंडीची वाट बघत बघत जवळपास 1.5 तास थांबलो. आता मी माऊलींच्या पालखीपासून 1.5 तास लांब आहे. आता मला ती कवर करायची आहे फटाफट. तसं मी करेन कवर, तेवढं फटाफट चालायला लागेल. 1.5 तास लांब समजत असलेल्या पालखीला मी 7 ते 8 मिनिटातच कव्हर केलं. त्याचं कारण म्हणजे माऊलींची पालखी विसाव्यासाठी पुढेच थांबली होती. इतक्यात अचानक पावसाने हजेरी लावली. आता पुढचा प्रवास हा या रिमझिमणाऱ्या पावसातूनच करत होता. तो सुद्धा अनुभव यायलाच हवा ना. जोरदार पाऊस सुरू झाला आहे. आत्ताच एका काकाला विचारलं की माऊलींच्या पालखीचा मुक्काम आजचा कुठे आहे, तर ते बोलले एक वेगळंच गावाचं नाव सांगितलं. ज्या गावाचं नाव मी सांगितलं होतं तुकाराम महाराजांचा मुक्काम आहे, ते त्यांनी माऊलींच्या नावावर खपवलं. मी झालो कन्फ्यूज. मग मी कन्फर्म करायला पोलिसांना विचारलं की म्हणजे मला तर माहिती आहे भंडी शेगावला आहे, पण इथे लोक वेगळंच बोलत आहेत. मग मी पोलिसांकडून कन्फर्म केलं. ते बोलले की भंडी शेगावलाच आहे माऊलीच्या पालखीचा मुक्काम, आणि ते इकडनं 8 किलोमीटर आहे. सो अजून 8 किलोमीटर बाकी आहे. बाजूलाही असे मळे बघितलेत ना की तो लपाछुपी पिक्चर आठवतो पूजा सावंतचा. पंढरपूर जवळ येत असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या पालख्यांचे दर्शन मला घडत होते. आता इकडनं तुकाराम महाराजांची पालखी आतमध्ये आहे, आणि आपल्याला ज्ञानोबा महाराजांची पालखीला जायला सरळ जायला गेलं. सरळ भंडी शेगाव 5 किलोमीटर आणखी. संध्याकाळी 5च्या सुमारास मी पोहोचलो भंडी शेगावच्या माऊलींच्या तळाजवळ. बरोबर 5 वाजता पोहोचलो भंडी शेगावला तळावरती. आता एवढे दिवस वारीत राहून मला वारीच्या बऱ्याच गोष्टी समजू लागल्या होत्या. जसं की वारीमध्ये चालायचं कसं, वारीमध्ये दिंड्या कशा शोधायच्या आपल्या, जर आपण तळावरती चुकलो तर आपल्या रावठ्या कशा शोधायच्या, अशा बऱ्याच गोष्टी. इन शॉर्ट वारीमध्ये सर्वाईव्ह कसं करायचं. फक्त आपली नजर माऊलींच्या पालखीवरती असायला हवी. अर्धा तास शोधल्यानंतर फायनली भेटली दिंडी. अजून दिंडी आली नसल्यामुळे रावठ्यांमध्ये काही हंतरलेलं नव्हतं, आणि माझी मोठी बॅगसुद्धा ट्रकात असल्यामुळे ही ताडपत्री हंतरूनच थोडा आराम केला. इथेच होणार होते 4थे रिंगण, म्हणजेच वाखरीचे रिंगण. जेव्हा मी माझी रावठी पाहिली तेव्हा मी तिच्याकडे पाहतच राहिलो. आजचा दिवस होता दिंडी सोडण्याचा. ज्यासाठी केला होता एवढा अट्टहास 10 दिवस पायपीट करून आलो.